कोणताही व्यवहार करत असताना त्यासाठी कागदी बॉन्डचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो। त्यासाठी नागरिकांना स्टॅम्प व्हेंडरकडे जावं लागतं। मात्र शासनानं ही झंझट आता संपवली आहे। कागदी बॉन्ड ऐवजी ई बॉन्ड म्हणजेच इलेक्ट्रॉनिक बॉन्ड प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनानं आज जाहीर केलाय। त्यातून सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने झाल्यानं व्यवहार सुद्धा सुरक्षित आणि पारदर्शी होण्यास मदत होणार आहे। नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यापासून अनेक नवनवीन निर्णय घेत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून नामदार बावनकुळे यांनी आजपासूनच राज्यात ई बॉन्ड प्रणाली लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे। त्यामुळे राज्यात आता कागदी बॉन्डची गरज राहणार नाही। ई बॉन्डच्या माध्यमातून संपूर्ण व्यवहार डिजिटल पद्धतीने होतील। त्यामध्ये आयात निर्यात, वेअरहाऊस, प्रोव्हिजनल असेसमेंट आता एका ई बॉन्डवर नियमित होतील। त्यातून नागरिकांचा वेळ, पैसा, कागदावरचा खर्च वाचणार आहे। शिवाय डिजिटलमुळे व्यवहारात सुरक्षितता आणि पारदर्शकपणा येणार आहे। नामदार बावनकुळे यांच्या निर्णयामुळे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग डिजिटल युगात एक पाऊल पुढे गेलाय।